नमस्कार विद्यार्थी मित्र हो, MST CET या मागील वर्षांमध्ये विचारलेल्या परीक्षेतील प्रश्नाची उत्तरे आपण भाग 1 मध्ये बघितली. उर्वरित प्रश्नाची उत्तरे या भागामध्ये बघूया. तर सुरुवात करूया. मागच्या भागामध्ये आपण 27 प्रश्न बघितले होते. त्याच्या पुढचे प्रश्न या भागात बघूया. तर प्रश्न क्रमांक 28 बघायचा. क्वेश्चन नंबर 28 काय दिलेलं आहे? द रेंज ऑफ एन एमिटर ऑफ रेजिस्टन्स जी. एक एमिटर आहे, त्या एमिटरचा रेजिस्टन्स जी आहे आणि त्या एमिटरची रेंज बदलायची, आपल्याला इन्क्रीज करायची. इज इन्क्रीज फ्रॉम. तर एमिटरची रेंज कुठून कुठपर्यंत इन्क्रीज केली? द रेंज ऑफ एन एमिटर इज इन्क्रीज फ्रॉम I to N टाइम्स I. म्हणजे रेंज N टाइम्स वाढवली. त्यासाठी काय करावं लागेल? दिस कॅन बी डन बाय कनेक्टिंग. आपल्याला माहित आहे, टू इन्क्रीज द रेंज ऑफ एन एमिटर N टाइम्स वी मस्ट हॅव टू कनेक्ट some resistance R in series with emitter, and that resistance R it must be equal to G upon N minus 1. बोर्डाच्या पुस्तकात डायरेक्ट हा फॉर्म्युला आपण सॉल्व केलेला आहे. सो टू कन्वर्ट or to increase the range of an emitter from the value I to the value N times I, one must connect a resistance in series with an emitter whose value is R equal to G upon N minus 1. तर पहिल्या 28व्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर आहे सी, दॅट इज ए सिरीज रेजिस्टन्स ऑफ G अपॉन N minus 1. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 काय दिलेलं आहे? ए वायर ऑफ लेंथ 1.6 मीटर. वायरची लांबी दिलेली 1.6 मीटर. हॅव्हिंग ए रेजिस्टन्स ऑफ 8 ओम. त्या वायरचा रेजिस्टन्स 8 ओम आहे. अँड इट इज कनेक्टेड इन सिरीज और इट इज कनेक्टेड टू ए बॅटरी ऑफ 2 वोल्ट. त्याला बॅटरी ऑफ 2 वोल्टच्या अक्रॉस काय केलं? आपण त्या वायरला कनेक्ट केलं. आणि ती जी बॅटरी आहे त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. तो इंटरनल रेजिस्टन्स आहे 2 ओम. आणि विचारलं काय? व्हॉट इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. हे MST CET 2008 मध्ये प्रश्न होता. आता पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय? I into रो. वेअर व्हॉट रो इज नथिंग बट I into रो. आता इथं आपल्याला करंट I ची किंमत कसं कॅल्क्युलेट करणार? करंट I इज नथिंग बट E डिवाइडेड बाय R प्लस स्मॉल r. हे करंट I ची किंमत आहे. EMF ऑफ ए सेल डिवाइडेड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आणि रो हे काय? रेजिस्टन्स पर युनिट लेंथ R बाय L. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ R बाय L. आता फक्त किमती ठेवा इथं. EMF ची किंमत आहे 2 डिवाइडेड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर आहे 8 आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे 2 इंटू रेजिस्टन्स 8 आणि लेंथ ऑफ वायर दिलेलं आहे 1.6. तर फक्त इथं किमती टाकायच्या आहे. फायनल आन्सर काय मिळतो आपल्याला? 1 वोल्ट पर मीटर. म्हणजेच पोटेन्शियल ग्रेडियंट इट्स व्हॅल्यू इज फाउंड टू बी 1 वोल्ट पर मीटर. तर प्रश्न क्रमांक 29 याचा आन्सर आहे 1 वोल्ट पर मीटर. दॅट इज सी इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न क्रमांक 30 बघूया आपण. काय दिलेलं आहे? क्वेश्चन नंबर 30 बघा. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मेटल कंडक्टर इज 4 into 10 to the power minus 5 ओम मीटर. एका कंडक्टरचा स्पेसिफिक रेजिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला 4 into 10 to the power minus 5 ओम मीटर. अँड इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 8 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या एरियाला आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. When 0.2 एम्पियर करंट इज पास थ्रू कंडक्टर. त्या कंडक्टर मधून पास होणारा करंट दिलेला आहे 0.2 एम्पियर. देन फाइंड द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द कंडक्टर. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट. तर विचार करा पोटेन्शियल ग्रेडियंट हा कन्सेप्ट किती महत्वाचा आहे. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. पोटेन्शियल ग्रेडियंट इट इज गिवन. आता बघितलं आपण त्याचा फॉर्म्युला काय असतो? I into रो. वेर रो इज नथिंग बट व्हॉट? रो म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. सो I into रोच्या जागेवर मी R बाय L असं टाकलं. पण मला माहित आहे स्पेसिफिक रेजिस्टन्स रो डॅश इज इक्वल टू RA अपॉन L. म्हणजेच R बाय L इक्वल टू रो डॅश अपॉन A, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आता R बाय L ची किंमत विच इज इक्वल टू रो डॅश बाय A इथे पोटेन्शियल ग्रेडियंटच्या फॉर्म्युल्यात टाकलं तर पोटेन्शियल ग्रेडियंट K याची किंमत मिळते मला I into रो डॅश डिवाइडेड बाय A. आता I, रो डॅश आणि A या तिन्हीच्या किमती दिलेल्या आहे. करंट I दिलेलं आहे 0.2 एम्पियर. ते किंमत टाकली आपण इथं. त्यानंतर रो डॅश स्पेसिफिक रेजिस्टन्स दिलेला आहे 4 into 10 to the power minus 5 आणि क्रॉस सेक्शनल एरिया जो की 8 सेंटीमीटर स्क्वेअर दिलेला आहे. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करताना 8 into 10 to the power
-4 मीटर स्क्वेअर येईल. तर ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपला फायनल आन्सर येतो 10⁻⁻2 वोल्ट पर मीटर. म्हणजेच पोटेन्शियल ग्रेडियंट इन दिस केस इट इज फाउंड टू बी 10⁻⁻2 वोल्ट पर मीटर. म्हणजे 30 नंबरच्या प्रश्नाचं एक्झॅक्ट ऑप्शन काय आहे? सी, 10⁻⁻2 वोल्ट पर मीटर. 10⁻⁻2 वोल्ट पर मीटर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 31 बघा. फार सिंपल आहे. SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स इज MST CET 2009. आता याच्यापेक्षा सोपा प्रश्न कधी विचारला जाऊ शकत नाही. काय असतं SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स? ओम मीटर. SI युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स आता आपण बघितलं स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इज इक्वल टू RA डिवायडेड बाय L. R चा युनिट आहे ओम, एरियाचा युनिट आहे मीटर स्क्वेअर आणि L चा युनिट आहे मीटर. तर 1 M कॅन्सल होईल म्हणजेच ओम मीटर. So SI unit of specific resistance is ohm meter. So B is the correct option for question number 31. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 32. क्वेश्चन नंबर 32. काय दिलेलं त्या प्रश्न क्रमांक 32 मध्ये? इन क्वेश्चन नंबर 32 4 रेजिस्टन्सेस आर अरेंज्ड टू फॉर्म ए विटस्टोन्स नेटवर्क. विटस्टोन्स नेटवर्कची रचना दिलेली आहे आणि कसे ते विटस्टोन्स नेटवर्क मधील रेजिस्टन्स 8 ओम, 12 ओम, 6 ओम अँड 27 ओम. R1, R2, R3, R4. किमती काय दिले त्याच्या? 8, 12, 6 आणि 27. द रेजिस्टन्स दॅट शुड बी कनेक्टेड अक्रॉस 27 ओम. म्हणजे त्या 27 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉस असा कुठला रेजिस्टन्स तुम्हाला कनेक्ट करावा लागेल की जेणेकरून तो विटस्टोन्स ब्रिज काय व्हायला पाहिजे? बॅलेन्स व्हायला पाहिजे. व्हॉट रेजिस्टन्स मस्ट बी कनेक्टेड अक्रॉस 27 ओम रेजिस्टन्स सो एज टू बॅलेन्स द विटस्टोन्स ब्रिज. सो एज टू बॅलेन्स व्हॉट? द विटस्टोन्स ब्रिज. तर विटस्टोन्स ब्रिज जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर लक्षात द्या इकडे मित्रांनो, हा विटस्टोन्स नेटवर्क R1, R2, R3 अँड दॅट ऑफ काय असतं? R4. इथं R1 ची किंमत आहे 8 ओम, R2 ची किंमत आहे 12, R3 ची किंमत आहे 6 आणि R4 ची किंमत किती आहे? 27. तर R1 बाय R2 8 भागिले 12 म्हणजे 2/3. R3 बाय R4 बघा इथं R3 हा 6 आहे. R3 हा काय? 6 आहे आणि R4 किती दिलेले? 27. तर या 26 डिवायडेड बाय 27 इज नॉट इक्वल टू 2/3. म्हणजे हा 27 जो आहे याची किंमत आपल्याला कमी करायची. किंमत कमी करायची म्हणजेच काय करावं लागेल? एक अननोन रेजिस्टन्स X हा पॅरलल मध्ये कनेक्ट करावा लागेल. आता ही जी चौथी ब्रँच आहे विटस्टोन्स नेटवर्कची, त्या चौथ्या ब्रँचचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती यायला पाहिजे? 6 डिवायडेड बाय विच व्हॅल्यू हॅज व्हॅल्यू? 2/3. 6 डिवायडेड बाय 9 म्हणजे या पॅरलल कॉम्बिनेशनची किंमत आपल्याला किती पाहिजे? 9 ओम एवढी पाहिजे. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला? R पॅरलल इज इक्वल टू R4 इंटू X अपॉन R4 प्लस X. R4 इंटू X अपॉन R4 प्लस X. पण पॅरललची किंमत 9 ओम आहे तर 9 इज इक्वल टू 27X अपॉन 27 प्लस X. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर X ची किंमत मिळते आपल्याला किती? 13.5. X ची किंमत किती मिळते आपल्याला? 13.5. तर इथं A इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 32. फॉर क्वेश्चन नंबर 32. बघा प्रश्न क्रमांक 33. काय? क्वेश्चन नंबर 33. एक गॅल्व्हनोमीटर दिलेलं आहे. एक गॅल्व्हनोमीटर हॅव्हिंग ए कॉइल रेजिस्टन्स ऑफ 60 ओम. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किती आहे? 60 ओम. G इक्वल टू 60 ओम. इट शोज द फुल स्केल डिफ्लेक्शन व्हेन ए करंट ऑफ It shows a full scale deflection when a current of 1 ampere म्हणजे IG ची किंमत I suffix G. It is that current which when flows through galvanometer it shows full deflection. So IG is given 1 ampere passes through it and it can be converted into an ammeter. त्याला ammeter मध्ये कन्वर्ट करायचं आहे so as to read a current of 5 ampere म्हणजे कॅपिटल I ची किंमत 5 ampere आहे. बाय कनेक्टिंग ए रेजिस्टन्स ऑफ म्हणजे तुम्हाला गॅल्व्हनोमीटरला कशात कन्वर्ट करायचं आहे? यू हॅव टू कन्वर्ट गॅल्व्हनोमीटर इनटू एन ॲमीटर. तर गॅल्व्हनोमीटरला ॲमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला शंट रेजिस्टन्स लावावं लागेल आणि त्या शंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय? S इज इक्वल टू IG इंटू G अपॉन I मायनस IG. S इज इक्वल टू काय असतं? IG इंटू G अपॉन I मायनस IG. आता इथं किमती ठेवा. IG ची किंमत आहे 1, G ची किंमत आहे 60, I ची किंमत आहे 5 आणि IG ची किंमत 1. तो हे काय येईल? 1 इंटू 60 अपॉन 5 मायनस 1 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर उत्तर काय मिळतं आपल्याला? 15 ओम रेजिस्टन्स. सो यू कॅन कन्वर्ट दॅट गॅल्व्हनोमीटर इंटू एन ॲमीटर टू मेजर करंट ऑफ 5 एम्पियर जस्ट बाय कनेक्टिंग
a shunt resistance of 15 ohm in parallel with that galvanometer. Shunt resistance of 15 ohm in parallel with that galvanometer. तर इथं दोन ऑप्शन आहे, पैकी कुठला ऑप्शन निवडायचा आपल्याला? 15 ओम रेजिस्टन्स हे उत्तर तर काढलं, पण तो रेजिस्टन्स कसा लावायचा? पॅरलल मध्ये लावायचा, कारण आपण शंटची किंमत काढलेली आहे, ॲमीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 34, क्वेश्चन नंबर 34. काय क्वेश्चन नंबर 34 बघा. फॉर मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियोमीटर इज प्रेफर्ड इन कंपॅरिझन टू ए व्होल्टमीटर. आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत असताना व्होल्टमीटर ऐवजी पोटेन्शियोमीटरला प्राधान्य का देतो? वाय? बिकॉज पोटेन्शियोमीटर डज नॉट take any current from the circuit. Potentiometer does not take any current from the circuit, so that's why you can measure even very small potential differences very much accurately, as well as you can even measure the electromotive force of a potentiometer. तर क्वेश्चन नंबर 34 याचा करेक्ट ऑप्शन आहे डी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35 बघूया. काय क्वेश्चन नंबर 35? क्वेश्चन नंबर 35, when a resistance of, काय दिलेलं आहे? When a resistance of 100 ohm is connected in series with a galvanometer, resistance of 100 ohm, it is connected in series with galvanometer of resistance R. त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स R दिलेला आहे. Its range is V. तर त्या गॅल्व्हनोमीटरची रेंज किती आहे? V. म्हणजे गॅल्व्हनोमीटर व्होल्टमीटर म्हणून ऍक्ट करतो आहे. त्यानंतर त्या रेंजला जर मला डबल करायचं असेल, in order to double its range, a resistance of 1000 ohm is connected in series. Then find the value of R. म्हणजे त्या रेजिस्टन्स, त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स काढा. प्रश्न फार सिंपल आहे, फक्त तुम्हाला लॉजिकल मांडणी करता आली पाहिजे. काय विचारलेलं इथं की आपल्याला एक गॅल्व्हनोमीटर दिलेलं आहे, त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किती आहे? R आहे. आणि त्या गॅल्व्हनोमीटरला सिरीज मध्ये आपण 100 ओम एवढा रेजिस्टन्स लावला आणि त्याचा रेंज काय मिळतो आपल्याला? V. त्याची रेंज काय मिळते आपल्याला? V. म्हणजेच करंट I इज इक्वल टू, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, R इज इक्वल टू V अपॉन IG मायनस ऑफ G. R इज इक्वल टू V अपॉन IG मायनस ऑफ G. तर इथं बघा सिच्युएशन कशी आहे, एक गॅल्व्हनोमीटर आहे, त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स R आहे आणि याला आपण 100 ओमचा रेजिस्टन्स काय करतो? सिरीज मध्ये लावतो आणि याची रेंज किती मिळते आपल्याला? V. तर करंट I इज इक्वल टू, आता करंट, तुम्हाला करंटचा फॉर्म्युला पाहिजे, करंट I इज इक्वल टू V डिवाइडेड बाय इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. काय असेल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स? इट इज रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर प्लस रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज. सो द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स और करंट इन द सर्किट I इज इक्वल टू V डिवाइडेड बाय 100 प्लस R. आता बघा, गॅल्व्हनोमीटर तर तोच आहे, म्हणजे रेजिस्टन्स R मध्ये बदल केलेला नाही, फक्त सिरीज मध्ये जो रेजिस्टन्स 100 ओम सुरुवातीला घेतला होता त्याऐवजी किती घेतला आपण? त्याऐवजी आपण घेतो 1000 ओमचा रेजिस्टन्स सिरीज मध्ये घेतो. तर त्यामुळे काय होतं? रेंज इज डबल्ड, म्हणजे पोटेन्शियो V च्या जागेवर काही 2V आणि रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज काय घेणार? 1000 प्लस R. अँड करंट रिमेन्स सेम, I इज इक्वल टू 2V अपॉन 100 प्लस R. अँड इफ यू जस्ट इक्वेट, कारण दोन्हीची किंमत सारखी आहे करंट I, म्हणून V अपॉन 100 प्लस R इज इक्वल टू 2V अपॉन 1100 प्लस R. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर R ची किंमत आपल्याला मिळेल 900 ओम. व्हॉट यू फाइंड? दॅट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स R इज इक्वल टू 900 ओम. सो C इज द करेक्ट ऑप्शन. R इज इक्वल टू 900 ओम. Now the next question is question number 36. See, what is that question number 36? The EMF of thermocouple. Thermocouple माहित है? When two dissimilar metals, they are joined at their ends, and if they are kept at different temperatures, say T1 and that of T2. Here at one end we may have ice block, and while the other end is heated with the help of a burner. It means there is a temperature difference. Whenever there is a temperature difference, then current is set up in that loop of dissimilar metal wire, and the amount of current generated in that loop, it depends on temperature difference. It depends on what? Temperature difference. तर लक्षपूर्वक बघा, हे काही प्रश्न तुम्हाला आवर्जून लक्षपूर्वक बघायचे आहे. The EMF of thermocouple end junction on which is kept at minus 300 degrees Celsius is E equal to 40T into 40T plus what? 1 by 10 T square. 40T plus 1 by
10 into t square the temperature inversion of thermocouple will be. तर इथं तुम्हाला EMF दिलेला आहे. EMF is expressed in terms of what? Time. In terms of, so EMF E is equal to 40t. 40t plus what? 1 by 10 into t square. And what you have to find? You have to find out, तुम्हाला इथं काढायचं आहे temperature of inversion of thermocouple. Temperature of inversion of thermocouple. Remember, E is equal to, we are given काय दिलेलं आपल्याला, E equal to 40t plus 1 by t into t square. लक्षात असू द्या, आणि इन्व्हर्शन टेम्परेचर E will be minimum. केव्हा मिनिमम असेल? ज्यावेळेस E will be minimum when dE by dt is equal to 0. तर इथं E चा इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, त्याला डिफरन्शिएट करा. So when you differentiate this equation for E with respect to that of time, then d dt of 40t plus 1 by 10 into t square is equal to 0. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला? 40t डिफरन्शिएट काय होईल ते 40 प्लस 1 by 10 into t square म्हणजेच काय येईल? प्लस ऑफ 2 डिवायडेड बाय 10 into t and that is equal to 0. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर टी ची किंमत मिळेल आपल्याला -200 डिग्री सेल्सिअस. मायनस व्हॉट? 200 डिग्री सेल्सिअस. सो द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 36 इज सी, दॅट इज -200 डिग्री सेल्सिअस. तर जेव्हा जेव्हा टेम्परेचर ऑफ इन्व्हर्शनचा प्रॉब्लेम आला, टेम्परेचर ऑफ इन्व्हर्शन ऑफ थर्मोकपल, सिम्पली यू टेक द कंडिशन that dE by dt should be minimum, that is dE by dt must be 0, then only you can find the inversion temperature of thermocouple. Now the next question, question number 37. Which of the following is correct relationship between potential gradient, current I and specific resistance rho? Potential gradient, current I and specific resistance rho. आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आपण वारंवार बघतो. पोटेन्शियल ग्रेडियंट K is equal to I into sigma, I into rho, आणि रो डॅशच्या जागेवर काय लिहिणार आपण? रो डॅश इज नथिंग बट रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. सो पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू I इंटू R बाय L. पण आपल्याला माहित आहे की स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इज इक्वल टू RA बाय L, म्हणून R बाय L इक्वल टू रो बाय L. याचा अर्थ पोटेन्शियल ग्रेडियंट K, या पोटेन्शियल ग्रेडियंट K चा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? I इंटू रो डिवायडेड बाय A. I into rho divided by A. That is the relationship between potential gradient, current and specific resistance. Here A represent the cross sectional area of a wire. A represent what? Cross sectional area of a wire. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38. काय बघा? क्वेश्चन नंबर 38. If the temperature of junction decreases, if the temperature of cold junction decreases, then the neutral temperature. आपल्याला थर्मोकपलच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. या थर्मोकपल मध्ये एक जंक्शन हा कोल्ड असतो जिथं आईस ब्लॉक असतात, दुसरा एंडला काय करतो आपण? हीट सप्लाय करतो. आणि प्रश्न काय सांगितलं इथं? इफ द टेम्परेचर ऑफ कोल्ड जंक्शन डिक्रीज, म्हणजे या कोल्ड जंक्शनचा टेम्परेचर आणखीन कमी केलं तर न्यूट्रल टेम्परेचर ऑफ थर्मोकपलच्या बाबतीत काय होईल? न्यूट्रल टेम्परेचर ऑफ थर्मोकपल इट रिमेन्स व्हॉट? कॉन्स्टंट. इट डज नॉट डिपेंड्स ऑन द टेम्परेचर डिफरन्स, इट रिमेन्स कॉन्स्टंट. इट रिमेन्स व्हॉट? कॉन्स्टंट. म्हणजे 38 प्रश्न क्रमांक 38 याचा करेक्ट ऑप्शन आहे की न्यूट्रल टेम्परेचर ऑफ थर्मोकपल इट रिमेन्स कॉन्स्टंट. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, 39. बघा काय? क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39. ए वोल्टमीटर एज अ रेंज 0 to V वोल्ट. एक वोल्टमीटर आहे, तो मॅक्झिमम किती पोटेन्शियल डिफरन्स मेजर करेल? V वोल्ट. ती झाली त्याची रेंज. नाउ विथ ए सिरीज रेजिस्टन्स R, त्यासाठी सिरीज मध्ये जो रेजिस्टन्स लावला त्याची किंमत किती आहे? R आहे. नाउ विथ ए सिरीज, जर आता तो सिरीज रेजिस्टन्स R च्या ऐवजी 2R लावला तर इट्स रेंज इज 0 to V डॅश. त्याची रेंज बदलते. ती नवीन रेंज काय मिळते? 0 to V डॅश. 0 to V डॅश. देन द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन V अँड V डॅश इज, म्हणजे जुन्या रेंज मध्ये आणि नवीन रेंज मध्ये काय संबंध असेल तो संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, ॲज फार एज व्होल्टमीटर इज कन्सर्न, व्होल्टमीटरचा फॉर्म्युला काय? रेजिस्टन्स इन सिरीजचा फॉर्म्युला काय असतो? R इज इक्वल टू V अपॉन IG मायनस ऑफ G, वेअर G इज द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला IG इक्वल टू काय मिळतो? IG इज इक्वल टू V अपॉन R प्लस G, विच इज ऑल्सो इक्वल टू, कारण इथं करंट मध्ये बदल होत नाही, विच इज ऑल्सो इक्वल टू V डॅश अपॉन
हे बघा, तो सिरीजचा रेजिस्टन्स जो पहिले रेजिस्टन्स आर लावला होता, व्होल्ट मीटरची रेंज काय होती व्ही, when resistance is R. After changing this resistance R to 2R, the new range is V dash. So what is the relationship between new range and that of old range? दोन्ही condition मध्ये current flowing through that network is unchanged and that current is Ig equal to V upon R plus G and that is also equal to V dash upon 2R plus G. So if you just equate it, then you will get V dash upon V is equal to 2R plus G upon R plus G. आता इथे थोडीशी ट्रिक आहे बघा, काय केलं तर आपण 2R प्लस जी अपॉन आर प्लस जी. आता इथे मी 2R प्लस जी हा जो टर्म आहे याला मी 2R प्लस 2G मायनस जी असं लिहिता येईल, कारण याला सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला 2R प्लस जी. तर तेच मी इथे केलं 2R प्लस 2G. तर 2R प्लस 2G मध्ये 2 जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये येईल R प्लस जी मायनस ऑफ जी. तर हा इथे टर्म बघा काय होईल, 2 इन ब्रॅकेट आर प्लस जी मायनस जी अपॉन डिनॉमिनेटर तसाच आहे आर प्लस जी. इथे काय होतं बघा, आर प्लस जी आणि आर प्लस जी याला सेपरेट केलं कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल हा 2, हा काय येईल मग 2 मायनस ऑफ, आता काय राहतो जी अपॉन आर प्लस जी. तर 2 मायनस जी अपॉन आर प्लस जी, डेफिनेटली जी अपॉन आर प्लस जी इज लेस दॅन 1 अँड 2 मायनस जी अपॉन आर प्लस जी इज लेस दॅन 2. याचा अर्थ काय, V dash upon V is less than 2 or V dash is less than what, 2 volt. V dash is less than twice the initial voltage range of an ammeter. So V dash is less than 2 volt. So A is the correct option for question number 39. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 40. काय आहे, हे सगळे theoretical प्रश्न आहे. For a thermocouple, the temperature of inversion is that temperature at which thermo EMF is. काय असतं thermo EMF minimum, d by dt equal to 0. d by dt is equal to 0. म्हणजे 40व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय झालं, C. Temperature if or for a thermocouple, the temperature of inversion is that temperature at which thermo EMF is what, minimum. Thermo EMF is what, minimum. Question number 41 बघा. In a Wheatstone's network, the position of battery and galvanometer are interchanged. म्हणजे Wheatstone's network मध्ये बॅटरी आणि गॅल्व्हनोमीटरची पोझिशन जर आपण इंटरचेंज केली तर काय होईल, देन द बॅलेन्स कंडिशन मध्ये काही फरक पडतो का, नाही, कारण त्या आर्मलाच आपण कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आर्म असं म्हणतो. R1 बाय R2 इक्वल टू R3 बाय R4. दिस ब्रिज बॅलेन्सिंग कंडिशन इट रिमेन्स अनअल्टर्ड. म्हणून प्रश्न क्रमांक 41, even though if we alter the position of battery and that of a galvanometer, there is no change in the bridge balancing condition or it remains what, unchanged. म्हणून 41व्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे A, that balance condition remains unaltered. Now question number 42 बघा आता काय, प्रश्न क्रमांक 42. प्रश्न क्रमांक 42 काय, for a thermocouple the neutral temperature is that temperature at which thermo EMF is. काय असेल, आत्ताच आपण बघितलं, पुन्हा आला MST CT 2012 मध्ये. काय येईल, थर्मो EMF इज व्हॉट, मिनिमम. हे आता तुमच्या डोक्यात पक्क शिरलं पाहिजे. काय, द टेम्परेचर इन्व्हर्शन और द न्यूट्रल टेम्परेचर इज दॅट टेम्परेचर ॲट विच थर्मो EMF इज व्हॉट, मिनिमम. ॲट विच थर्मो EMF इज मिनिमम. म्हणून 42व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय, सी. प्रश्न क्रमांक 43 बघा आता, 43वा प्रश्न. व्हीटस्टोन ब्रिज इज अन अरेंजमेंट. कशासाठी व्हीटस्टोन ब्रिज वापरतो आपण, टू डिटरमाइन दी अननोन रेजिस्टन्स. कशासाठी, टू डिटरमाइन दी अननोन रेजिस्टन्स. म्हणजेच 43व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे व्हीटस्टोन ब्रिज इज यूज्ड टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स. व्हीटस्टोन ब्रिज इज यूज्ड टू डिटरमाइन व्हॉट, अननोन रेजिस्टन्स. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 44, क्वेश्चन नंबर 44. इन ए व्हीटस्टोन ब्रिज 3 resistances or the 3 resistors P, Q, R are connected in 3 arms in order, and the 4th arm S is formed by the 2 resistances. 4th arm is formed by the 2 resistances S1 and S2 and they are connected in parallel. म्हणजेच काय झालं की व्हीटस्टोन ब्रिज मध्ये 3 आर्म, त्या 3 आर्म मधील रेजिस्टन्स आहे. पहिल्याचा आहे रेजिस्टन्स P, दुसऱ्याचा रेजिस्टन्स Q, तिसऱ्याचा रेजिस्टन्स काय R, आणि चौथ्या आर्म मधला जो रेजिस्टन्स S आहे, ऍक्च्युअली हा काय पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 2 रेजिस्टन्स आहे. एक आहे S1 आणि दुसरा काय S2. तर कंडिशन फॉर ब्रिज टू बी बॅलेन्स. आता ब्रिज बॅलेन्स केव्हा होईल, ज्यावेळेस P बाय Q
इज इक्वल टू आर डिवायडेड बाय एस. पण एस इज इक्वल टू काय, S1 S2 अपॉन S1 प्लस S2. सो द ब्रिज बॅलन्सिंग कंडिशन इज R1 बाय R2 इक्वल टू R3 बाय R4. म्हणजेच P बाय Q इज इक्वल टू R डिवायडेड बाय S1 S2 अपॉन S1 प्लस S2. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर P बाय Q इज इक्वल टू R इन ब्रॅकेट S1 प्लस S2 अपॉन S1 इंटू S2. S1 प्लस S2 अपॉन S1 इंटू S2. तर इथं प्रश्नामध्ये विचारलेलं P बाय Q ची किंमत, त्या P बाय Q ची किंमत मिळते R इन ब्रॅकेट, बघा इथं कुठे R इन ब्रॅकेट S1 प्लस S2, R इन ब्रॅकेट S1 प्लस S2 डिवायडेड बाय S1 इंटू S2. म्हणजे A इज द करेक्ट ऑप्शन. A इज व्हॉट, करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 45, क्वेश्चन नंबर 45. व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 45? An electron in potentiometer. Potentiometer मध्ये इलेक्ट्रॉन, an electron in potentiometer wire experiences a force of 2.4 into 10 to the power minus 19 न्यूटन. त्या पोटेन्शियोमीटर वायर मधील इलेक्ट्रॉनवर किती फोर्स ऍक्ट होतो? 2.4 into 10 to the power minus 19 न्यूटन. The length of potentiometer wire is, त्या पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ किती दिलेली आहे? 6 मीटर. फोर्स किती दिलेला आहे? 2.4 into 10 to the power minus 19 न्यूटन. The EMF of battery connected across the wire. तर आपल्याला काढायचं काय? EMF of battery connected across the wire. Given the electronic charge on electron is 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. प्रश्न क्रमांक 45 आपल्याला माहित आहे, whenever a charge Q is moving in an electric field, force is experienced by it and that force experienced F is equal to Q into E. कारण डेफिनेशनच आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज नथिंग बट फोर्स पर युनिट चार्ज, म्हणून फोर्स इज इक्वल टू E इंटू Q. सो फोर्स ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन इज Q इंटू E. किंवा एज फार एज दिस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज कन्सर्न, इट इज V डिवायडेड बाय L, पोटेन्शियल ग्रेडियंट, फॉल ऑफ पोटेन्शियल पर युनिट लेंथ, V बाय L. म्हणून फोर्स ऍक्टिंग ऑन इलेक्ट्रॉन F इज इक्वल टू Q इंटू या E च्या जागेवर V अपॉन L असं लिहिलं आपण. नाउ फ्रॉम दिस वी कॅन राईट द फॉर्म्युला फॉर V इज इक्वल टू F इंटू L डिवायडेड बाय Q. या वरील इक्वेशन वरून आपल्याला V चा इक्वेशन, पोटेन्शियल डिफरन्सचा इक्वेशन काढता येईल, V इक्वल टू FL अपॉन Q. आता इथं फक्त किमती ठेवायच्या आहे. फोर्सची किंमत ठेवली आपण 2.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 इंटू लेंथ ऑफ कंडक्टर किती होतं ते 6 मीटर, 6 डिवायडेड बाय चार्ज, व्हॉट इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन गिवन 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर आपल्याला काय मिळतो? 9 व्होल्ट. फायनल आन्सर काय मिळतो? 9 व्होल्ट. सो फॉर क्वेश्चन नंबर 45 द करेक्ट आन्सर इज 9 व्होल्ट. तर हा MST CET 2014 ला सरळ सरळ प्रश्न आला होता. एक्झॅक्ट फॉर्म्युला, किंमत टाका, उत्तर तुम्हाला मिळतेच. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 46, क्वेश्चन नंबर 46. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 46? द मासेस ऑफ 3 कॉपर वायर. हा टिपिकल प्रश्न आहे. तुम्ही हा प्रश्न नीट बघायचं, प्रॅक्टिस करावीच लागेल तुम्हाला. द मासेस ऑफ 3 कॉपर वायर्स आर इन द रेशो. 3 कॉपर वायरच्या मासेसचा रेशो दिलेला आहे. काय रेशो ऑफ मासेस ऑफ 3 कॉपर वायर? 1:3:5. देअर लेंथ्स आर इन द रेशो 5:3:1. द रेशो ऑफ देअर रेजिस्टन्सेस इज. म्हणजे 3 कॉपर वायर आहे, त्यांच्या मासेसचा रेशो आहे 1:3:5. त्यांच्या रेडियसचा, लेंथचा रेशो आहे 5:3:1. आणि काढायचं काय आपल्याला? रेशो ऑफ देअर रेजिस्टन्स काढायचं आहे. काय काढायचं? रेशो ऑफ देअर रेजिस्टन्स. लक्षात असू द्या मित्रांनो, एज पर एज रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर इज कन्सर्न, R इज इक्वल टू रेजिस्टन्स in terms of length and mass is concerned, it is given by formula R is equal to L square divided by M. जास्त भानगडीत जायचं नाही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. R is equal to L square divided by M. Therefore R1 S to R2 S to R3 is equal to L1 square upon M1 S to L2 square upon M2 S to L3 square upon M3. आता L1 L2 L3 यांचा रेशो काय दिलेला आहे आपल्याला? 5:3:1. म्हणजे 25 L1 स्क्वेअर प्लस 9 L1 स्क्वेअर L1 स्क्वेअर आणि मासचा रेशो आहे अपॉन M1 3M1 आणि 5M1. तर R1 S2 R2 S2 R3 इज इक्वल टू 25 L1 स्क्वेअर अपॉन M1
9L1 स्क्वेअर अपॉन 3M1 देन L1 स्क्वेअर अपॉन 5M1. तर हा रेशो आपल्याला मिळतो 25:3:1/5 आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हा रेशो येईल 125:25:1. 125:25:1. So out of 4 option number 125:15:1. So D is the correct option. D हा काय झाला त्याचा करेक्ट ऑप्शन झाला. तर लक्षात काय ठेवायचं की जेव्हा केव्हा तुम्हाला डिपेंडन्स ऑफ ए कंडक्टर रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इन टर्म्स ऑफ इट्स लेंथ अँड मास हे काढायचं असेल तर रिलेशन काय असेल रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज इक्वल टू L स्क्वेअर डिवायडेड बाय मास M. L स्क्वेअर डिवायडेड बाय मास म्हणजेच M. तर चला पुढचा प्रश्न क्रमांक 47 क्वेश्चन नंबर 47 कडे वळूया. काय क्वेश्चन नंबर 47 बघा. सी व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 47. The resistances in the left and right gap of meter bridge are. लेफ्ट गॅप आणि राईट गॅप मध्ये काय रेजिस्टन्सेस आहे 20 ohm and 30 ohm respectively. When the resistance in the left gap is reduced to आहे not by reduced to. सुरुवातीला रेजिस्टन्स किती आहे 20. आता रिड्यूस करून किती केलं when it is reduced to half its value म्हणजे 20 चा अर्धा किती होईल 10 ohm. The balance point shift by. लक्षात असू द्या मीटर ब्रिज साठी फॉर्म्युला काय असतं x/r इज इक्वल टू LX/LR. x/r सुरुवातीला लेफ्ट एंडला 20 राईट एंडला किती आहे 30. 20/30 इज इक्वल टू LX अपॉन LR च्या जागेवर काय लिहू आपण 100 मायनस LX. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला LX ची किंमत 40 सेंटीमीटर येते. LX ची किंमत किती येते 40 सेंटीमीटर. मीन्स नल पॉइंट इज 40 सेंटीमीटर टुवर्ड्स द राईट ऑफ लेफ्ट एंड ऑफ ए पोटेन्शियोमीटर वायर. आता दुसऱ्या केसमध्ये काय केलं दुसऱ्या केसमध्ये लेफ्ट गॅप मध्ये जो रेजिस्टन्स X होता किती होता तो रेजिस्टन्स 20 त्याची किंमत अर्धी केली म्हणजेच X ची किंमत किती केली आपण आता 10 केली. राईट गॅप मधला रेजिस्टन्स 30 ओम तसाच ठेवला अँड दॅट इज इक्वल टू 10/30 इज इक्वल टू LX अपॉन 100 मायनस LX. आणि याच्यावरून जर आपण LX ची किंमत काढली तर किती मिळते ती किंमत आपल्याला 25 सेंटीमीटर. Initially LX is equal to 40 centimeter. Then after reducing the resistance in the left gap by half of its value, null point is obtained at 25 centimeter. म्हणजे 40 वर जो null point होता तो आता किती अंतरावर आला 25 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट एंड. तर याचा अर्थ आपण काय सांगू की null point will be shifted by 15 centimeter towards the left. Null point is shifted by 15 centimeter towards the left. So B is the correct option for question number 47. B is the correct option for question number 47. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 48 काय तो प्रश्न पोटेन्शियोमीटर वरचा प्रश्न आहे. ए पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ पोटेन्शियोमीटर वायरची लांबी दिलेली आहे 10 मीटर. इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ ए बॅटरी. पोटेन्शियोमीटर वायरच्या अक्रॉस एक बॅटरी कनेक्ट केली. The EMF of cell balances against 250 centimeter length of potentiometer wire. म्हणजे balancing length L1 which is against the EMF of cell it is 250 centimeter. म्हणजे L1 ची किंमत 250 सेंटीमीटर दिलेली आहे. Now if the length of potentiometer wire is increased by 1 meter म्हणजे ओरिजिनल पोटेन्शियोमीटर वायरची लांबी 10 मीटर आहे त्याला 10 मीटरला जर 1 मीटर आणखीन वाढवलं तर नवीन लेंथ किती येईल 10 + 1 म्हणजे 11. द न्यू बॅलन्सिंग लेंथ ऑफ द वायर विल बी. आता नवीन बॅलन्सिंग लेंथ काय होईल हे आपल्याला काढायचंय. लक्षात असू द्या while comparing or while obtaining the expression for internal resistance we come across the relation E1/V equal to L1/L2 किंवा याला आपण E1 is equal to V/L into L1 हा फॉर्म्युला सुद्धा सांगता येईल कारण आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे E/V equal to L1/L2. तर इथं E1 is equal to V/L into L1. आता यावरून L1 ची किंमत काय होईल L1 is equal to E1 into L upon V. E1 into L upon V. इथं L1 is equal to that is L1 is equal to what L. So L2/L1 is equal to capital L2/capital L1 म्हणजे balancing length is directly proportional to length of potentiometer wire. Balancing length is directly proportional to length of potentiometer wire. जर small L1 ही balancing length असेल when the length of potentiometer wire is capital L1 then small L2 is the balancing length
when length of potentiometer wire is L2. तर L1 by L2 by L1 is equal to capital L2 by L1 या फॉर्म्युल्याचा जर आपण वापर केला तर इथे आपल्याला L2 ची किंमत काय मिळते? L2 is equal to L2 by L1 into small l1. So we will get the new balancing length after increasing the length of potentiometer wire by 1 meter. The new balancing length is found to be 2.75 meter. तर या चार ऑप्शन पैकी जो डी ऑप्शन आहे, the new balancing length of potentiometer wire it is 2.75 meter. तर चला पुढचा प्रश्न क्रमांक 49, क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49, the range of galvanometer is V. एका गॅल्व्हनोमीटरची रेंज दिलेली आपल्याला V वोल्ट. A range of galvanometer is V. When 50 ohm resistance is connected in series, ज्यावेळेस 50 ohm resistance हा सिरीज मध्ये कनेक्ट केला असेल तर त्या गॅल्व्हनोमीटरची रेंज किती असते? V वोल्ट एवढी रेंज असते. नाउ इट्स अ रेंज गेट्स डबल्ड, त्याची रेंज डबल होते किंवा when 500 ohm resistance is connected in what series, then what is the galvanometer resistance? त्या गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स इथं तुम्हाला काढायचा आहे. लक्षात असू द्या, when we are using galvanometer as an ammeter, what is the formula? Formula is G is equal to V upon Ig minus R1. ऍक्च्युअली तो फॉर्म्युला तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात कसं आहे? R is equal to V upon Ig minus of G. V upon Ig minus of G. तोच फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. G is equal to V upon Ig minus of R1 आणि here V1 upon Ig minus of R1 म्हणजे V1 is range of voltmeter when resistance R1 is connected in series and V2 is range of next range of voltmeter when resistance R2 is connected in series. आणि दोन्ही कंडिशन मध्ये करंट मध्ये काही बदल होतो का? नाही, करंट मध्ये कुठलाही बदल होत नाही. So that's why we can write G equal to V1 upon Ig minus R1 and that is equal to V2 upon Ig minus of R2. तर V1 च्या जागेवर काय लिहिणार आपण आता? V1 is equal to V. So V upon Ig minus 50 is equal to 2V upon Ig minus of काय येईल? 500. 2V upon Ig minus of 500 आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर V is equal to 450 Ig मिळेल. V is equal to what? 450 Ig. So you can put the value of V equal to 450 Ig. So you can find the value of G, that G is equal to 450 Ig upon Ig minus of what? 50 and that is equal to 400 ohm. That is equal to what? 400 ohm. Means the range of voltmeter it gets doubled by connecting what? A resistance of 500 ohm. By connecting a resistance of 500 in series. Provided resistance of galvanometer, त्या galvanometerचा resistance किती पाहिजे? 400 ohm. So the option D is correct for question number 49. Now the next question is question number 50. See what is that question number 50? Read that question number 50. In a potentiometer experiment, null point is obtained at a particular point for a cell on potentiometer wire x centimeter long. Potentiometer wire ची लांबी किती दिलेली आहे? x सेंटीमीटर लॉन्ग दिलेली आहे. इफ द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज, आता पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ इन्क्रीज केली विदाउट चेंजिंग दी सेल, त्या सेलचा ईएमएफ बदलायचा नाही म्हणजे तो सेल बदलायचा नाही. द बॅलन्सिंग लेंथ विल बी, काय होईल त्या बॅलन्सिंग लेंथचा? ड्रायव्हिंग सोर्स इज नॉट चेंज म्हणजे ती बॅटरी बदलली नाही पण लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर काय केलं आपण? लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर बदललं. तर काय प्रश्न काय विचारलेला इथं? What happens to the balancing length of potentiometer wire? लक्षात असू द्या, if E1 is EMF of cell which is connected across potentiometer wire, then that E1 is equal to KL1. पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपलच काय? EMF is equal to E1 is directly proportional to L1 or E1 is equal to K into L1 where K is potentiometer, K is what? पोटेन्शियल ग्रेडियंट आणि पोटेन्शियल ग्रेडियंटची किंमत असते I इंटू रो इंटू L1. सो E1 इज इक्वल टू I रो L1. करंटची किंमत आपल्याला माहिती आहे, करंट इन अ सर्किट I इज इक्वल टू E डिवाइडेड बाय R प्लस स्मॉल r प्लस रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज इंटू रो इज व्हॉट? रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स डिवाइडेड बाय लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इंटू दॅट बॅलन्सिंग लेंथ L1.
तर फक्त इथं फॉर्म्युला लिहायचं आहे तुम्हाला. त्या फॉर्म्युल्यामध्ये आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला L1 ची किंमत काढायची आहे. तर L1 इज इक्वल टू काय मिळतो आपल्याला E1 इंटू हा डिनॉमिनेटर टोटल R प्लस स्मॉल r प्लस R सिरीज इंटू टोटल लेंथ L अँड होल डिवायडेड बाय E इंटू R. तर इथं या रिलेशनवरून आपल्याला निश्चितपणे सांगता येईल की इफ L इन्क्रीजेस म्हणजे पोटेन्शियोमीटर वायरची लांबी वाढवली तर काय होते, बॅलन्सिंग लेंथ विल ऑल्सो इन्क्रीजेस. देन बॅलन्सिंग लेंथ विल ऑल्सो इन्क्रीजेस. तर प्रश्न क्रमांक 50 याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑन इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर विदाउट चेंजिंग द सेल दॅट इज ड्रायव्हर सेल देर मस्ट बी डेफिनेटली इन्क्रीज इन बॅलन्सिंग लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. पुढचा प्रश्न क्रमांक 51 कडे वळूया. काय क्वेश्चन नंबर 51. इन ए बॅलेन्स मीटर ब्रिज द रेजिस्टन्स ऑफ ब्रिज वायर इज in a balanced meter bridge the resistance of bridge wire is 0.1 ohm per centimeter. 0.1 ohm per centimeter. Unknown resistance X is connected in the left gap and 6 ohm resistance in the right gap. Left gap मध्ये काय आहे, unknown resistance X लावलं. right gap मध्ये काय लावलं आपण, right gap मध्ये 6 ohm resistance लावलेलं आहे. म्हणजे X by R which is equal to LX by LR. तर 6 डिवायडेड X बाय R इज इक्वल टू LX बाय LR. अननोन रेजिस्टन्स X तसंच आहे. नोन रेजिस्टन्स किती घेतला आपण, 6. तर काय मिळतं आपल्याला इन द राईट गॅप नल पॉइंट डिवाइड्स द वायर इन द रेशो 2:3. म्हणजे LX अपॉन LR याची किंमत दिलेली आपल्याला 2:3. सो X बाय 6 इक्वल टू 2/3 और X हियर इज इक्वल टू 4 ओम. तर X ची किंमत जर आपण 4 ओम काढली, R ची किंमत ऑलरेडी दिलेली आहे 6 ओम. आता काय सांगतो बघा, find the current drawn from the battery of 5 volt. Find the current drawn from the battery of 5 volt having negligible internal resistance. Having what? Negligible internal resistance. तर लक्ष असू द्या इथं RP is equal to काय आहे, RP is equal to what? R1 into R2 upon R1 plus R2. R1 into R2 हे बघा, R1 into R2 upon R1 plus R2. त्याची किंमत काय येईल, 10 ओम डिवायडेड बाय 10 ओम. 10 आणि 10 यांचा पॅरलल कॉम्बिनेशन 10 into 10 upon 10 plus R2 is equal to what? 0. So 10 plus 10 that is 20. So 100 upon 20 means 5 ओम. आता करंटची किंमत मला काढायची आहे. तर करंट I इक्वल टू काय होईल, E डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स ऑफ दॅट मीटर ब्रिज प्लस इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. इकडे लक्षपूर्वक बघा, इथं हा रेजिस्टन्स आहे R1, हा रेजिस्टन्स आहे R2, हा रेजिस्टन्स आहे R3, हा रेजिस्टन्स आहे R4. हे 10 10 and 10 they are in series. 10 and 10 they are in what? Series. So 20 in series with. So what here we have to find current drawn from battery. Current drawn from battery of 5 volt having negligible resistance. तर इथं हा मीटर ब्रिजचा जो रेजिस्टन्स आहे, इथं काय केलेलं आहे, अननोन रेजिस्टन्स X हा 6 ओम आहे, 4 ओम काढला आपण. नॉन रेजिस्टन्स 6 ओमचा इकडे लावलेला आहे. आणि इथं हा जो पोटेन्शियोमीटर, हा जो मीटर ब्रिज वायर आहे, हे सुद्धा काय असेल, हे सुद्धा असेल आपलं 10 ओम. हे काय असेल 10 ओम. म्हणजे आता 4 + 6 इज 10. 4 + इथं सुद्धा काय होईल 10 ओम. तर 10 ओम आणि 10 ओम यांचा पॅरलल कॉम्बिनेशन जर आपण काढला R1 into R2 upon R1 plus R2, तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय मिळतो आपल्याला, 10 ओम आणि 10 ओम याचा पॅरलल कॉम्बिनेशन 10 into 10 upon 10 plus 10 100/20 म्हणजेच 5 ओम. आणि करंट काढायचंय मला. इथे ही जी बॅटरी आहे ड्रायव्हर सेलची, त्या ड्रायव्हर सेलच्या बॅटरीमधून किती करंट पास होतोय. जर या इंटरनल ड्रायव्हर सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R असेल आणि याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती काढला आपण 5 ओम, तर काय येईल मग, करंट I इज इक्वल टू E डिवायडेड बाय R टोटल प्लस स्मॉल r. म्हणजेच EMF दिलेले आहे 5 व्होल्ट अपॉन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आहे 5 प्लस इंटरनल रेजिस्टन्स 0. तर 5/5 दॅट इज इक्वल टू 1 एम्पियर. तर प्रश्न क्रमांक 51 याचा एक्झॅक्ट किंवा करेक्ट आन्सर काय येईल, A 1 एम्पियर. A काय 1 एम्पियर. पुढचा प्रश्न बघूया, क्वेश्चन नंबर 52. काय क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52. ए गॅलोमीटर ऑफ रेजिस्टन्स 30 ओम. A galvanometer of resistance 30 ohm is connected to a battery of EMF 2 volt and is connected to what? Battery of EMF 2 volt
with 1970 ohm resistance in series. सिरीज मध्ये काय केलं आपण 1970 ओम रेजिस्टन्स हा सिरीज मध्ये लावलेला आहे. ए फुल स्केल डिफ्लेक्शन ऑफ 20 डिव्हिजन इज ऑब्टेन्ड. तर आपल्याला फुल स्केल डिफ्लेक्शन कितीचा मिळतो 20 डिव्हिजनचा मिळतो गॅल्व्हनोमीटर मध्ये. नाउ इन ऑर्डर टू रिड्यूस द डिफ्लेक्शन टू 10 डिव्हिजन, तो जो डिफ्लेक्शन 20 डिव्हिजनचा फुल स्केल डिफ्लेक्शन मिळाला त्याला आपल्याला काय करायचं 10 डिव्हिजन वर आणायचं आहे. तर त्यासाठी दी रेजिस्टन्स विच इज कनेक्टेड इन सिरीज काय असेल हा आपला मूळ प्रश्न आहे की तो सिरीज मधला रेजिस्टन्स काय असेल. तर प्रश्न क्रमांक 52 इथं I1 इज इक्वल टू I2. करंट मध्ये काही बदल आहे का नाही. I1 इज इक्वल टू V अपॉन G प्लस R1 इज इक्वल टू V अपॉन G प्लस R2. V अपॉन G प्लस R2. कारण हे बघा θ1 इज इक्वल टू θ2 and theta is proportional to current I. As I1 equal to I2, theta is proportional to I, therefore I1 is equal to I2, therefore V upon G plus R1 is equal to V upon G plus R2. आता theta is proportional to 1 by V. Theta is proportional to what? 1 by V. म्हणून काय होईल as theta is proportional to 1 by V, therefore हा जो वरचा इक्वेशन आहे V upon G plus R1 equal to V upon G plus R2, याची किंमत काय होईल 10 upon G किती आहे 30 plus 1970 equal to 20 upon हा V च्या ऐवजी V dash 20 upon 30 plus R2, 30 plus what R2. आता इथं आपण जर याला सिम्प्लिफाय केलं तर तो जो रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावायचा आहे त्याची किंमत आपल्याला मिळते 3970 3970. So 3970 C is the correct option for question number what 52. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 53 काय क्वेश्चन नंबर 53 काळजीपूर्वक बघा. टू अननोन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन द टू गॅप्स ऑफ मीटर ब्रिज. मीटर ब्रिजच्या दोन्ही गॅप मध्ये दोन अननोन रेजिस्टन्स आपण लावले. नल पॉइंट इज ऑब्टेन ॲट 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. लेफ्ट एंड पासून 40 सेंटीमीटर अंतरावर नल पॉइंट आपल्याला मिळाला. म्हणजेच काय होईल x बाय आर विच इज इक्वल टू LX बाय LR. तर हा LX किती आहे 40, LR किती येईल 100 मायनस 40 म्हणजे 60. याचा अर्थ x बाय आर याची किंमत काय मिळते आपल्याला 2 डिवायडेड बाय 3. 40 बाय 60 म्हणजे 2 डिवायडेड बाय 3. आता बघा काय म्हणतो ते ए 30 ओम रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ स्मॉलर ऑफ द टू रेजिस्टन्स. तर x आणि R यामध्ये स्मॉलर रेजिस्टन्स कोणता आहे x. तर त्या x रेजिस्टन्सला किती ओमचा रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावला 30 ओम रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे लेफ्ट गॅप मधला जो x अननोन रेजिस्टन्स आहे आता तो रेजिस्टन्स काय होईल x प्लस 30. सो बाय कनेक्टिंग 30 ओम रेजिस्टन्स इन सिरीज विथ द स्मॉलर ऑफ द टू रेजिस्टन्स द नल पॉइंट शिफ्ट बाय 20 सेंटीमीटर टुवर्ड्स द राइट. नल पॉइंट शिफ्ट बाय 20 सेंटीमीटर टुवर्ड्स द राइट. हे बघा सुरुवातीला नल पॉइंट कुठं होतं 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट हँड. आता नल पॉइंट शिफ्ट टुवर्ड्स राइट बाय व्हॉट नल पॉइंट शिफ्ट टुवर्ड्स राइट बाय 20. म्हणजे जर मी स्केलवर बघितलं तर इथे 40 सेंटीमीटरला सुरुवातीला नल पॉइंट होता. तर राईटला 20 सेंटीमीटरने शिफ्ट केलं तर लेफ्ट हँड पासून त्याची लांबी किती होईल 60 सेंटीमीटर. means LX dash it becomes equal to what 60. So x plus 30 divided by R is equal to 60 divided by 40. 60 divided by 40. Then find the value of smaller resistance. आता आपल्याला स्मॉलर रेजिस्टन्सची किंमत काढायची आहे. तर x plus 30 upon R is equal to 60 by 40 म्हणजे 3/2. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 2 into x plus 30 is equal to 3R किंवा R is equal to 2 in bracket x plus 30 divided by what 3. x plus 30 divided by 3. आता हीच किंमत आपण इथं पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवूया. x by R equal to 2/3. आता x च्या जागेवर तर x च लिहिलं आपण. R च्या जागेवर you can express R in terms of x as 2 in bracket x plus 30 divided by 3 equal to what 2/3. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला x ची किंमत काय मिळते. द व्हॅल्यू ऑफ x इज फाउंड टू बी हियर द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 24 ओम. व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू हाऊ मच 24 ओम. तर इथं आउट ऑफ 4 ऑप्शन दॅट ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी इज व्हॉट द करेक्ट ऑप्शन. नाउ सी व्हाट इज दॅट क्वेश्चन नंबर 54. इन क्वेश्चन नंबर 54 ओनली 2-3 questions are left. Question number 54.
See what is question number 54. The resistivity of potentiometer wire is, potentiometer wire ची resistivity म्हणजे रो दिलेली आहे 40 into 10 to the power minus 8 ohm meter. And its area of cross section, त्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे, किती दिलेला आहे 8 into 10 to the power minus 6, 40 into 10 raised to minus 8 आणि हा काय 8 into 10 raised to minus 6 meter square. If 0.2 ampere current is flowing through the wire, the potential gradient of the wire is. Potential gradient of the wire काढायचं आहे, म्हणजेच काय करायचं आपल्याला V by L. पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला I into rho, K equal to I into rho किंवा K equal to V by L. तर V by L ही किंमत काढायची आपल्याला. रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर R is equal to rho into L by A किंवा R by L equal to rho by A, R by L equal to rho by A. रो ची किंमत दिलेली आहे 40 into 10 to the power minus 8 upon A ची किंमत दिलेली आहे 8 into 10 to the power आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर हा मिळतो आपल्याला 5 into 10 to the power minus 2, 5 into 10 to the power minus 2. But we know V by L is equal to I into R divided by L, I into R divided by L. I ची किंमत दिलेली आहे 0.2 and R by L ची किंमत मी काढलेली इथं 5 into 10 raised to minus 2 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर पोटेन्शियल ग्रेडियंटची किंमत मिळते 10 to the power minus 2 वोल्ट पर मीटर. हा MST CT 2017 ला विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 55. सी व्हॉट इज दॅट क्वेश्चन नंबर 55. व्हिटस्टोन नेटवर्क मला दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 55 काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 55 मध्ये एक व्हिटस्टोन नेटवर्क दिलेलं आहे. In the following network, the current flowing through 15 ohm resistance is. तर इथं हा जो 15 ओमचा रेजिस्टन्स आहे याच्यातून फ्लो होणारा करंट आपल्याला काढायचा आहे. इथं करंट एंट्रिंग एट द जंक्शन पॉइंट 2.1 एम्पियर दिलेला आहे आणि आपल्याला काढायचं काय करंट फ्लोइंग थ्रू 15 ओम रेजिस्टन्स काढायचं आहे. सो 15 ओम अँड 3 ओम दे आर कनेक्टेड इन सिरीज. हे दोन्ही रेजिस्टन्स कसे सिरीज मध्ये येतील बघा. इथं 15/3 म्हणजेच 5:1, 20/4 अगेन इट इज 5:1. याचा अर्थ काय झाला हा ब्रिज बॅलन्स झाला. ब्रिज बॅलन्स झाला म्हणजेच हा ॲज गुड एज काय असतो ओपन सर्किट. ओपन सर्किट झाला म्हणजेच 15 आणि 3 ओम दोन्ही एकमेकाला सिरीजमध्ये आहे. सिरीजमध्ये आहे म्हणून त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय येईल 18 ओम. तसंच हे खालचं 20 आणि 4 ओम हे सुद्धा एकमेकांना कसे सिरीजमध्ये आहे म्हणून त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय येईल 24 ओम येईल. तर बघा सर्किट कसा रिड्यूस होईल तो सर्किट रिड्यूस होताना इथं हा करंट इनकमिंग करंट 2.1 एम्पियर आणि इथं वरचा रेजिस्टन्स आणि हा एक खालचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. वरचा रेजिस्टन्स किती आहे 18 ओम आणि खालचा रेजिस्टन्स किती आहे 24 ओम. खालचा रेजिस्टन्स किती आहे 24 ओम. आता मला करंट फ्लोइंग थ्रू अप्पर ब्रँच म्हणजे ही जी ब्रँच आहे या ब्रँच मधून फ्लो होणारा करंट काढायचा आहे. तर तो करंट कसा येईल करंट फ्लोइंग थ्रू अप्पर ब्रँच इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ अपोजिट ब्रँच. किती आहे अपोजिट ब्रँचचा रेजिस्टन्स 24 अपॉन सम ऑफ अपोजिट ब्रँच रेजिस्टन्स प्लस दॅट ब्रँच रेजिस्टन्स. दोन्ही रेजिस्टन्सचा सम हा दोन्ही रेजिस्टन्सचा सम मल्टिप्लाइड बाय व्हॉट मल्टिप्लाइड बाय दॅट इनकमिंग करंट आय. तर याला जर सिम्प्लिफाय केलं कारण हा पोटेन्शियल डिवायडर अरेंजमेंट आहे. करंट फ्लोइंग थ्रू दिस ब्रँच काढायचं आहे. समजा त्याला मी I1 गृहीत धरलं. इथं करंट फ्लो होतो त्याला काय गृहीत धरलं I2. तर I1 ची किंमत काय येते I1 ची किंमत इज इक्वल टू R34 अपॉन R12 प्लस R34 मल्टिप्लाइड बाय इनकमिंग करंट I दॅट इज 2.1 आणि इथं किंमत आपल्याला टाकायची आहे. तर ती किंमत टाकल्यावर आपल्याला I1 ची किंमत मिळते 1.2 एम्पियर. I1 इज इक्वल टू व्हॉट 1.2 एम्पियर. सिंपल पोटेन्शियल डिवायडर सर्किटचा वापर करायचा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 56 क्वेश्चन नंबर 56 काय सी क्वेश्चन नंबर 56. ए कंडक्टिंग वायर हैज लेंथ ए कंडक्टिंग वायर हैज ए लेंथ L1 and diameter D1. After stretching the same wire, its length will becomes L2 and diameter will becomes what D2. The ratio of resistance before and after stretching is. लक्षात असू द्या when we stretch the wire, no doubt there is an increase in its length, but its diameter will decreases. And remember that the resistance of conducting wire is directly proportional to what 4th power of its radius of cross section.
fourth power of its radius. So r1 by r2 is equal to r1 raised to 4 upon small r2 raised to 4. But radius is nothing but what? d1 by 2. So d1 by 2 upon d2 by 2 raised to power 4. म्हणजेच काय होईल r1 by r2, what you can say, r1 by r2 is equal to d1 raised to 4 upon d2 raised to 4. d1 raised to 4 upon d2 raised to 4. So the correct option, हा MST CT 2018 आहे. So the correct option for question number 56 is B. r1 raised to r2 is equal to d1 raised to 4 upon d2 raised to 4. Now the last question, that is question number 57. See, what is that question number 57? The deflection in galvanometer. Question number 57 is what? The deflection in galvanometer falls to 1/4 when it is shunted by 3 ohm. When it is shunted by what? 3 ohm. If the additional shunt of 2 ohm is connected to earlier shunt, if the additional shunt of 2 ohm is connected to earlier shunt, the deflection in galvanometer falls to. Deflection in galvanometer falls to. लक्षात असू द्या मित्रांनो, this deflection in galvanometer theta g upon theta is equal to 1/4 when S1 is equal to what? When S1 is equal to 3 ohm. So when theta g upon theta equal to 1/4 when S1 is equal to 3 ohm, तर g ची किंमत किती? What is the value of resistance of galvanometer? We know that S upon S1 plus g is equal to theta g upon theta. That is S1 ची किंमत सुरुवातीला किती दिलेली आहे? 3 upon 3 plus g equal to theta g upon theta किती आहे? 1/4. So 3 upon 3 plus g equal to 1/4, and if you calculate the value of g here, g is found to be equal to 9. आता पुढचा प्रश्न काय आहे की theta g upon theta किती आहे? Theta g upon theta is how much? Provided if S is equal to 3 ohm is connected in parallel. Is connected in what? Parallel. Therefore parallel with 2. So 3 आणि 2 ohm यांचा parallel resistance आपल्याला इथे घ्यायचा आहे. So 3 into 2 upon 3 plus 2 is equal to what? 6 divided by 5. 6 divided by what? 5. And remember, as a theta g upon theta is equal to, as theta g upon theta is equal to, काय असतं theta g upon theta? S upon S plus g, that is S2 upon S2 plus g. Now you can put the value of S2. S2 is what? 6/5 upon 6/5 plus 9. And if you simplify it, then theta g upon theta, that is the deflection in galvanometer falls to maximum deflection to the new deflection. So fall in deflection of galvanometer, new fall in deflection of galvanometer is 1/8.5. 1/8.5. Thank you.